आज आवर्जून होत आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आहे. आणि मी महात्मा फुल्यांचं स्मरण नाही केलं तर ते यथोचित ठरणार नाही, कारण महाराष्ट्राचं दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर काट्या कुपाट्याच्या आड दडली होती ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा अभिषेक करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करून या भारतातली, या जगातली, या महाराष्ट्रातली पहिली शिवजयंती जर कोणी साजरी केली असेल ना, तर ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी साजरी केली. म्हणून शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही कार्याला विनम्र 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 अभिवादन आहे. ही महापुरुषांच्या विचारांची रांग आहे सज्जन हो. आत्ता या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या 2 बहिणी स्टेजवर होत्या. त्यातल्या दोघीजणी ही ट्रेमधून सत्काराचं सामान आणून देत होत्या. आरती करायची होती, डॉक्टर साहेब आरती करत होते. इतक्यामध्ये त्या माझ्या बहिणीनं आरती हातात घेतली आणि छत्रपती शिवरायांची आरती केली. नंतर दुसऱ्या बहिणीनं हातात आरती घेतली, तिनं छत्रपती शिवरायांची आरती केली. एक काळ होता ज्या काळामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या, छत्रपती शिवरायांच्या समोर येऊन आरती करण्याचा मान या माझ्या बहिणींना मिळतोय. पण एक काळ होता साहेब ज्या काळामध्ये यांना कसला मान आणि कसला सन्मान दिला जात होता हो. आमच्याकडे एक विचित्र संस्कृती नांदत होती. म्हणजे एक शायर आहे, त्या शायराच्या ओळी मला फार आवडतात आई. तो शायर म्हणतो, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. फार गोड ओळी येत्या. एक शायर म्हणतो, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे बाल्य, तारुण्य, वृद्ध या तिन्ही अवस्थेमध्ये जेव्हा महिलांचा आवाज गप्प केला जात होता ना, तेव्हा ती मुलगी शिकली पाहिजे, ती प्रगतीच्या उंच शिखरावर गेली पाहिजे. ते ऑटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत, आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत, अंगणवाडी सेविकेपासून कुलगुरू पदापर्यंत, आणि घरातला मिक्सर दुरुस्त करण्यापासून चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेपर्यंत तिनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. याचं सर्वस्वी श्रेय जर मी कोणाला देत असेल ना, तर ते पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांना देतो. कारण सावित्रीमाई होत्या म्हणून या सावित्रीच्या लेकी आज माझ्यासमोर बसून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राजर्षी शाहू महाराज, ज्यांच्यामुळं हा अविनाश भारती महाराष्ट्रभर बोलत फिरतो, ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. तुमच्या या गावात पहिल्यांदा आलोय, तो कोण श्रीमंत कोण गरीब आपल्याला माहीत नाही साहेब, पण या गावातला श्रीमंत माणूस आणि या गावातला गरीब माणूस या दोघांमध्ये एक ताकद मात्र सारखी आहे. या गावातला श्रीमंत माणूस एक मत देऊ शकतो आणि या गावातला गरीब माणूस सुद्धा एक मत देऊ शकतो. खरं तर संविधान सभेमध्ये जेव्हा भारतानं संविधान स्वीकारलं, संविधान सभेच्या भाषणामध्ये, आणि संविधान स्वीकारल्याच्या नंतर जेव्हा बाबासाहेब सभागृहाच्या बाहेर पडले ना, तेव्हा एका गरीब मायमाऊलीनं बाबासाहेबांचा हात धरला होता. आणि ती मायमाऊली बाबासाहेबांना विचारते, बाबासाहेब तुम्ही आज आनंदी आहात का? आनंदी आहात? तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य काहीतरी वेगळं बोलून जात आहे, या आनंदाचं काय कारण आहे? आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं, माय, यानंतर या देशाचा राजा हा कोण्या राणीच्या पोटातून जन्माला आलेला नसेल, तर मतदारांनी केलेल्या मतदानाच्या पेटीतून जन्माला आलेला असेल. असा लोकशाहीचा पुरस्कार करणारे बोधिसत्व बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन करतो. जग बदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे दिवसभर गावची घाण साफ केली, रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ केली. असं महान काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, चल चल भैया करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे, या शब्दात प्रबोधन करणारे, ग्रामगीतेच्या माध्यमातून नवा आयाम या समाजाला देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन आहे. ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या युगपुरुषांनी, ज्या ज्या संत पुरुषांनी स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुमचं माझं आयुष्य उजळून टाकलं ना, त्या तमाम संतांना, त्या तमाम युगपुरुषांना, त्या तमाम महापुरुषांना मी अविनाश अशोक भारती आपणा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो. आणि आज आपल्या या नांदूर मध्यमेश्वर या नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. खरं तर मी प्रारंभी आपली दिलगिरी व्यक्त करेल की मला इथं पोहोचायला थोडासा वेळ लागला. खरं तर मी वेळेत आलो असतो, परंतु थोडा रस्त्यानं घोळ केला. आमचा जरा मॅपनं रस्ता हुकवला आणि मला दादा म्हणू लागले थोडा खराब आहे. इथं आल्याच्या नंतर कळालं थोडा चांगला आहे. पण काही असे ना,
रस्ता होता, रस्त्यात खड्डा होता, खड्ड्यात रस्ता होता, माहीत नाही. माझा ड्रायव्हर मला बोलता बोलता म्हणला, दादा अहो आपल्याला वाटलं लवकर जाताल पण रस्त्याला डांबरच नाही, गाडी कशी पळवू. त्याला म्हणलं रस्त्याला डांबर असू नसू काही अडचण नाही, आपण ज्या गावात चाललो ना त्या गावातल्या माणसाचे मन डांबरट नसले पाहिजे. इथं आल्याच्या नंतर त्याचा अनुभव आला. सच्च्या दिलाची चांगली माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत. आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हे वाक्पुष्प मला तुमच्यासमोर समर्पित करायचं आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव सुरू आहे आणि आजची ही तारीख मला वाटतं मागच्या 2-3 वर्षापासून ह्या तारखेसाठी प्रयत्न चालू होते, परंतु तारीख मीटरमध्येही बसत नव्हती, किलोमीटरमध्येही बसत नव्हती. परंतु सगळ्या संयोजकांनी, सगळ्या आयोजक नियोजन कमिटीनं फोन केले आणि 1-2 महिन्यापूर्वीच ही तारीख दिल्यामुळं कालचा वाशिमचा कार्यक्रम करून मी आत्ता तुमच्यापर्यंत येऊन उपस्थित आहे. आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला छत्रपती शिवरायांच्या चरित्राला स्पर्श करायचा आहे. खरं तर छत्रपती शिवरायांचं अख्खं चरित्र सांगणं हे 1 तासाचं, 2 तासाचं, 1 दिवसाचं, 1 आठवड्याचं, 1 महिन्याचं, 1 वर्षाचं नव्हे, 1 आयुष्यभराचं सुद्धा काम नाही. कारण छत्रपती शिवरायांचं चरित्र हे 1 आयुष्यात सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही असं माझं मत आहे. कारण ते चरित्र काही साधं नाही. एकच चरित्र असं जे चरित्र एकदा वाचून पोट भरत नाही, वारंवार वाचावं वाटतं ते चरित्र म्हणजे शिवचरित्र आहे. एक चरित्र असं जे चरित्र वाचल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांदा वाचायला हातात घेता ना तेव्हा त्याचा दुसरा व्ह्यू तुमच्या समोर येतो. जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा हातामध्ये घेता ना तेव्हा तिसरा व्ह्यू समोर येतो. जे चरित्र एकदा वाचून समजत नाही, जे चरित्र एकदा वाचून पोट भरत नाही, जे चरित्र एकदा वाचून आम्हाला उमजत नाही, असं जगातलं आदर्श चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. गेले 300-350 वर्ष झाली आम्ही 400व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय, पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते. का जयंती होते विचार करा. कशामुळे जयंतीचा उत्सव करायचा विचार करा. तुमच्या या गावचा आहे जयंती उत्सव कितवं वर्ष आहे? 11वं का 18वं? 11 वर्ष झालं. पुढच्या वर्षी तुमची तपपूर्ती आहे. 11 वर्ष झाला हा भव्य दिव्य जयंतीचा उत्सव आपल्या या नांदूर मध्यमेश्वर नावाच्या गावामध्ये होतोय. तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये एक फार चांगलं साम्य आहे. तुमचं नांदूर मध्यमेश्वर आहे, माझ्या गावाचं नाव घाट नांदूर आहे. हा चांगला योगायोग आहे आणि मी इथं आल्यापासून भारावून गेलोय. खरं तर मी विनंती करेल एकदा सूत्रसंचालन करणाऱ्या दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतरच्या टाळ्या ज्या 2 माझ्या भावांनी गारद दिली ना छत्रपती शिवरायांची, त्या दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण छत्रपती शिवरायांची गारद देण्यासाठी असं बेंबीच्या देठापासून आतडे एक करून ती गारद द्यावी लागते, तेव्हा ती देता येते. छत्रपती शिवरायांचा जय जयकारण गारद देताना सपक तोंडानं करून जमत नाही. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत आवडल का? ते नाही आवडल. छत्रपती शिवराय म्हटलं ना, अरे बेंबीच्या देठापासून निघणारा आवाज आमच्या रक्तात संचारतो आणि तो भाव आमच्या डोळ्यातून दिसतो. हे छत्रपती शिवरायांचं वैशिष्ट्य. शिवाजी, शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वाचण्यासाठी, जी म्हणजे जीवन जगण्यासाठी. जीवन जगण्यासाठी वाचावं लागतं आणि वाचण्यासाठी माणसानं शिकावं लागतं. पण न शिकता न वाचता जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून तो छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव आहे. का जयंती करायची आई प्रश्न पडला पाहिजे. 350 वर्ष होऊन गेलं तरी राजाची जयंती होते आणि जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार. जिथं जिथं मराठी माणूस आहे त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार. मी मागच्या वर्षी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला चेन्नईला गेलो होतो आणि चेन्नईला 18 तारखेचा कार्यक्रम करून 19ला मला संभाजीनगरच्या एअरपोर्टला पोहोचायचं होतं. मा इंटरनॅशनल नावाचं चेन्नईचं एअरपोर्ट आहे, त्या एअरपोर्टला गेलो. फ्लाईट थोडी डिले होती आणि फ्लाईट डिले होती म्हणून मी त्या एअरपोर्टला फिरत होतो आणि फिरता फिरता पाहिलं तर काय 18 तारखेच्या रात्री तिथं एक चौथरा असा सजवला जात होता. तिथं फुलांच्या माळा आणलेल्या होत्या, तिथं डेकोरेशन केलं जात होतं. सगळ्यांची धावपळ सुरू होती आणि मी चेन्नईतल्या तिथल्या माणसाला विचारलं तुम्ही हे काय करताय, आणि त्या माणसानं मला उत्तर दिलं टुमारो छत्रपती शिवाजी महाराज बर्थ ॲनिव्हर्सरी. माझ्या अंगावर काटा आला होता. चेन्नई सारख्या एअरपोर्टवर सुद्धा माझ्या राजाची जयंती साजरी होते. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. का जयंती साजरी होते? भारतात सगळीकडे जयंती साजरी होते. एक वाक्य सांगू का? जिथं जिथं संवेदनशील मनाचा सच्चा माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे ना तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. आणि जिथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत नाही ते गाव माणसांचं गाव आहे का, याच्यावर चिंता आणि चिंतन व्यक्त करणं काळाची गरज आहे. आणि ती 11 वर्ष झालं आपल्या गावात होती आहे. का करायची मला हे सांग. का करायची जयंती?
अरे आम्हाला आमच्या घरातल्या लोकांची नावं माहीत नाहीत, पण शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला माहिती आहे. इथं बसलेला असा एकही माणूस नाही ज्याला शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही. आमच्या घरामध्ये आमच्या पूर्वजांची फोटो नाहीत, पण शिवाजी महाराजांचा फोटो आहे. ते पोरग ते तुझं नाव काय रे बाळा? मोठ्यानं उभा राहा, काय ना टेन्शन घेऊ नको. अभिनव. तुझ्या वडिलाचं नाव काय? पोपट. त्यांच्या वडिलाचं नाव काय? बाबाजी. आणि बाबाजींच्या वडिलाचं नाव काय? माहित नाही. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, जोरात वाजवा. गावचं पोरग, इमानदारीनं वाजवा. बसा खाली. आता मला जे सांगायचे ते बघा. शिवचरित्र का गरजेचं? त्याला म्हणलं बाळा तुझं नाव काय? तो म्हणला अभिनव. म्हणलं वडिलाचं नाव काय? म्हणला पोपट. म्हणलं त्यांच्या वडिलाचं नाव काय? म्हणला बाबाजी. आणि म्हणलं बाबाजीच्या वडिलाचं नाव काय? तो म्हणला माहित नाही. तो निमित्त मात्र उभा होता. इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना जास्तीत जास्त आपल्या पंजोबापर्यंत नाव सांगता येतं, पंजोबाच्या अगोदरचं नाव सांगता येत नाही. अहो आम्हाला आमच्या कुळातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही, आम्हाला आमच्या घरातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही, आम्हाला आमच्या आज्या पंजाच्या आधीच्या पिढीचं नाव माहीत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आमच्या घरात आहे. का? शिवाजी महाराज आमच्या जातीत जन्माला आले म्हणून का? नाही. शिवाजी महाराजांच्या कुळात आम्ही जन्माला आलो म्हणून का? नाही हो. आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळात जन्माला आलो का नाही आम्हाला माहीत नाही. शिवराय आमच्या कुळातले आहेत का नाही आम्हाला माहीत नाही. पण एक गोष्ट आम्हाला 100% माहिती आहे की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचं कुळ जर कोणामुळे शाबूत असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शाबूत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कुलपती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कुलपती. उगाच नाही म्हटलं जात. प्रत्येक उपाधीच्या पाठीमागं कारण आहे. का जयंती साजरी करायची शिवाजी महाराजांची? जबाबदारपूर्वक बोलेल. तुम्ही 11 वर्ष झाला ऐकताय तरी मी जबाबदारपूर्वक विधान करेल, मला माफ करा. शिवाजी महाराजांपेक्षाही मोठे, शिवाजी महाराजांपेक्षाही बलाढ्य, शिवाजी महाराजांपेक्षाही सगळ्या बाबतीमध्ये उजवे असणारे अनेक बादशाह या भारतभूमीमध्ये होऊन गेले. पण ते काळाच्या आड पडले, पडद्याआड. होत असतील बऱ्याच राजांच्या जयंत्या, होत असतील बऱ्याच बादशांच्या जयंत्या, त्यांच्याच घरातले त्यांच्याच कुळातले लोक साजरी करत असतील. पण या जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे ज्या राजाची जयंती फक्त एका घरापुरती, कुळापुरती, प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही. शिवजयंती घराघरात आणि शिवजयंती मनामनात जाऊन पोहोचली. का पोहोचली? बाकीच्या राजामध्ये आणि शिवाजी राजामध्ये पहिला फरक आहे. तो एक फरक मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि पुढे जाणार आहे. बाकीच्या राजांचं काय वेगळे पण होतं? काहीच वेगळे पण नव्हतं. एखादा प्रदेशाचा राजा झाला, गावात दौंडी आली ना, आपला राजा बदलला, लोकांना काही वाटत नव्हतं त्याचं. का? बाप मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा, त्यो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा, त्यो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा. म्हणजे बाकीच्या राजांचं कर्तृत्व काहीच नव्हतं. बापाची राजगादी फक्त सांभाळायची होती, ती पण त्यांना नीट सांभाळता आली नाही. पण या जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे ज्या राजानं स्वतःची राजगादी स्वतः निर्माण केली. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. म्हणून शिवाजी राजाची जयंती होते. आताच्या भाषेत सांगू का? बाकीचे राजे म्हणजे आयत्या पिठावर रेगोट्या हाणणारे होते. आणि आयत्या पिठावर रेगोट्या मारणं सोपं आहे. स्वतःची भाकर स्वतः निर्माण करणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं. म्हणून माझ्या समोर बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला पहिला आदर्श घ्यायचा की आपली भाकर आपण निर्माण करायची क्षमता आपल्यामध्ये पैदा झाली पाहिजे, तर आपण शिवरायांच्या महाराष्ट्रातली माणसं आहोत. चरित्र ऐकायचं तर असं ऐका. तुम्हाला 2-4 आदर्श सांगणार आहे, पुढे जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व काय उगाच नाही निर्माण झालं. मगाशी मी आलो तेव्हा सर तुम्ही माझं फार कौतुक केलं, मी भारावून गेलो. खरंच सर, ह्या काही गोष्टी चांगल्या असतात. पोरांनो इकडे बघा माझ्या. म्हणजे ज्या काळात माझ्याकडे बघा बरं, आधी तिकडे बघा, पुन्हा माझ्याकडे बघा. पण बघा, म्हणजे मी का थांबलो माहिती का? मी डिस्टर्ब नाही झालो. मी का थांबलो माहिती का? मी इथं महत्वाचं वाक्य सांगायचं तुमचं लक्ष ते आपल्याला पटत नाही, म्हणून मी थांबलो. ए पोरांनो, बेडे बेडे सावधान. आता तुम्ही बोलायचं. सध्याचा काळ डेंजर आहे, बरोबर आहे का नाही? कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत, मोठ्यानं सांगा, कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत, कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत, आपल्या घरचे सुद्धा शेजाऱ्याबद्दल चांगलं बोलत. आता खरं बाहेर आलं त्यांच्या पोटात. सध्याचा काळ डेंजर आहे साहेब.
कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही. त्या काळात तुम्ही एवढ्या लांबून आलेल्या पोराबद्दल इतकं चांगलं बोलले, त्याच्यामुळे मी तुमचं कौतुक करायलो. नाहीतर माझा अनुभव एवढा विचित्र आहे सर. मी एकदा पुण्यात कार्यक्रमाला गेलो. आता तिथं पुणे तिथे काय उणे, तिथे येणं जाणं सुद्धा जमत नाही. आणि तेव्हा मी काय असं यूट्यूबला नव्हतो, टी व्ही चॅनलला नव्हतो, सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक इकडे तिकडे कुठंच नव्हतो. झी मराठी नाही, झी टॉकीज नाही, झी युवा कुठंच नव्हतो मी. आणि तेव्हा नवीन नवीन कार्यक्रम करत होतो. तिथे एक निवेदक आले आणि त्यांनी माझं विचारलं वक्ता आलाय का. ते म्हणे हो वक्ता आलाय. ते म्हणे वक्ता कुठला आहे. मग संयोजकांनी सांगितलं वक्ता बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातला, परळी तालुक्यातला आहे. ते म्हणे असं आहे का. त्यानं लगेच मोबाईल काढलं आणि मोबाईलमध्ये टाकलं बीड कशासाठी प्रसिद्ध आहे. गुगलनं सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी जिल्हा आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा. आणि माझ्याकडे बघितलं की लवकर पटायचं मी खरंच दुष्काळातून आलोय म्हणून. त्यानं माझं वर्णन सुरू केलं. वक्ते आलेत मराठवाड्यातल्या करपलेल्या भूमीतल्या काळ्या मातीतलं काळं सोनं. मला कळत ना काय चालू आहे. काळ्या लोकांची काळी बुलंद तू. ते गेलं माझ्या रंगावर. आणि तुम्ही जे बॅनर तयार केले का त्याच्यात माझा फोटो बिले गोरा झालाय सरपंच. ते जे बॅनर आले का माझ्याकडं त्याच्यावर जी फोटो आहे ती लय गोरा आहे. बरेच जण मागापासून फोटोकडे बघायले आहेत, माझ्याकडे बघायले. ह्यो तेच आहे का. आता उगा हे फोकस लावलाय म्हणून मी चमकायलो. तसं आज मीच आहे फोकसमध्ये, दुसरं कोण नाही. नाही तर माझा कलर असा आहे, मी जर हायवेला उभा राहिलो ना तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कुणी होतं का काय रे. पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे. मला माझ्या सगळ्याच गोष्टीचा अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे आमचे बुद्ध काळे आहेत, आमची विठ्ठल काळा आहे, आमची माती काळी, आमची माय काळी, म्हणून आम्ही काळे. आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. हे आबाळ पांढरं असल्याच्या नंतर आनंद होतं का काळा असल्याच्या नंतर. काळं पांढरं आबाळ बघून कोणाला आनंद होतोय का पोरो. आणि जर समजा तुमच्या गावातलं कुणी म्हणलं वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, पांढरा आबाळ बघून, तर समजायचं हे टकुऱ्यावर पडलं, ह्याला कुत्रं बित्र चावलं नाही, त्याचे चार आणे हरवले. पांढऱ्या आभाळाला बघून आनंद होत नाही, पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही का. काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार. आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी. काळ्या रंगाला लोक पॉझिटिव्ह बोलतात. आई माझ्या लहानपणी एक गाणं होतं, गोरे रंग पे नाही इतना गुमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मी मनातल्या मनात म्हणायचं आपल्यावर कसं काय गाणं नाही. 15 दिवसानं मी रेडिओवर दुसरं गाणं ऐकलं, हम काले हुए तो क्या हुआ. माझी भाऊकी भरपूर आहे इथं. मला वाटलं मी एकटा पडतो की काय, पण आता मला धीर भेटला. आपली भाऊकी जास्त आहे म्हणजे काय ताण नाही. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. म्हणून या व्याख्यानाचा आगाज, या व्याख्यानाची सुरुवात लोककवी भीम शाहीर वामनदादा कर्डकांच्या 4 ओळींनी करतो. वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब. माझा कवी म्हणून उल्लेख केला आणि आमच्या कवी कुळातला आमचा आज्जा म्हणजे वामनदादा कर्डक. आणि त्या वामनदादा कर्डकांची भूमी म्हणजे ही नाशिकची भूमी आहे. म्हणून वामनदादांच्या 4 ओळींनी या व्याख्यानाची सुरुवात वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब. वामनदादा कर्डक असं लिहितात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचा आहे तर तुफानातला भाऊ. पा वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा. मिस कॉल हाणल्यावनी टॉक टाईम संपल्यावनी करू नका. मगापासून ही समोरचे 4-5 जण बाकी बघू पुढच्या टायमाला बघू. आपल्याला तसं जमत नाही. व्याख्यानात टाळ्या अशा जोरात वाजल्या पाहिजे. ज्याला हात आहेत ते जोरात वाजवा टाळ्या. अशा वाजवा, फक्त टायमिंग हुकू देऊ नका. आणि व्याख्यानात टाळी वाजवायची टायमिंग त्यालाच जमते ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं. ती सगळ्यात मोठी टाइम मॅनेजमेंट आहे. बिस्किट किती वेळ मध्ये ठेवायचं हे बी कळलं पाहिजे. बरेच जण बिस्किट जास्त वेळ ठुतेत, पिकअप कधी उचलायचं कळत नाही. आणि ते पिकअपचा टायमिंग हुकला की अर्ध पॅन्टीवर पडतंय ना अर्ध कपात उडी आणतंय. आणि मग बायकोला म्हणते चमचा घे गाळ काढायचा. तसं झालं नाही पाहिजे. कारण सांगू का दादा, तुमची टाळ्यांची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे. जायदाद, दुसरी जायदाद नाही. शाबास. आणि खरा दिवा कुठं लावावा. अरे वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावावा. माफ करा आई, मला खरं सांगा, तुळशी वृंदावनामध्ये दिवळी असते, दिवळीमध्ये दिवा असतो. दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोती हा, शुभम करोती कल्याणम.
दिवा लावला जातो, दिव्याचा उजेड पडत नाही, पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही. तिथं दिवा लावणं सोपं आहे, ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं कठीण आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आदिलशाही नावाचं तुफान, निजामशाही नावाचं तुफान, मोगलशाही नावाचं तुफान या महाराष्ट्राच्या माती आणि या महाराष्ट्राच्या उरावर थैया थैया नाचत होतं ना, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630ला मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक दिवा लागला आणि त्या दिव्यानं तुमचं माझं आयुष्य सगळं प्रकाशमान केलं. त्या दिव्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून हा विचारांचा दिवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, प्रतिकूल वातावरणात झालेला आहे. अरे शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदरच त्यांची सगळी नीती ठरलेली आहे. शिवाजी महाराज जन्माला येऊन काय करणार, इथपासून त्यांनी इथं काय केलं पाहिजे, हे सगळं नियोजन अगोदर ठरलेलं आहे. आणि ते ठरवलंय मासाहेब जिजाऊंनी, शाहूराजे भोसल्यांनी. म्हणून मायबापाच्या इच्छेचं स्वप्न, मायबापाच्या स्वप्नाची पूर्तता म्हणजे शिवचरित्र आहे. इथं बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला दुसरा आदर्श घेतला पाहिजे. मी पहिला आदर्श तुम्हाला सांगितला. पहिला आदर्श असा होता, स्वतःची भाकर स्वतः तयार करा. आणि दुसरा आदर्श लक्षात ठेवा, शिवचरित्रातला दुसरा आणि महत्त्वाचा आदर्श आहे तो म्हणजे आपल्या मायबापाची इच्छा पूर्ण करणं आणि त्यांना स्वप्न पाहिलेलं पूर्णत्वाकडे करून दाखवणं. हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला दुसरा आदर्श आहे. हा दुसरा आदर्श आहे. आपल्या एक वाक्य आहे शिवचरित्रामध्ये, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. वाक्य आम्हाला आवडतं. वाक्याच्या रिंगटोन आल्या, वाक्याचे स्क्रीनसेवर आले, वाक्याचे वॉलपेपर आले, वाक्याचे बॅनर आले, वाक्य सगळीकडे चिटकिल्या गेलं. पण त्या वाक्याचा नीट जर अभ्यास केला ना तुम्ही, तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला सुद्धा आले नाहीत. त्याच्या अगोदर बुलढाणा जिल्हा, सिंदखेड राजानगरी, लखोजी जाधवांचं घराणं आणि लखोजी जाधवांच्या घराण्यातली कन्या म्हणजे माझ्या मासाहेब जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळला शहाजीराजेंसोबत नांदायला येतात. दोघांचा संसार सुरू होतो. शहाजीराजे स्वारीला निघून जातात आणि काही दिवसांनी शहाजीराजे स्वारीवरनं परत येतात आणि मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजेंचा दोघांचा संवाद आहे. शहाजीराजेंना मासाहेब जिजाऊ विचारतात काय झालं, आणि शहाजीराजे बोलते झाले, जिजा आता आमचं इथं मन रमत नाही, आम्ही आमच्याच प्रदेशात गुलाम म्हणून जगतोय, आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत, समोरचा कापला जाणारा पण आमचाच आहे आणि कापणारा पण आम्हीच आहोत, आपलेच लोक आपल्याच लोकांचं रक्त सांडतायत, हे काय आम्हाला सहन होत नाही. शहाजीराजे स्वारीला निघून गेले. या प्रश्नानं मासाहेब जिजाऊ मात्र अस्वस्थ झाल्या आणि मासाहेब जिजाऊंनी बरोबर बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं घटना खरी आहे. भोसलेच भोसल्यांच्या विरोधामध्ये तलवारी घेऊन उभे आहेत, कुणी यांच्या बाजूने लढतंय तर कुणी त्यांच्या बाजूने लढतंय, पण एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर आपलेच आपल्याच्या विरोधात उभे आहेत. त्यापेक्षा हे सगळे आपले लोक एकत्रित आले ना आणि इथं आपलं राज्य उभं केलं ना तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल. शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेच राज्य व्हावं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ही मातोश्रींची इच्छा आहे आणि ती मातोश्रींची इच्छा श्री छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. शिवाजीराजानं पूर्ण केली. जरा इतिहास वेगळा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून फक्त स्वराज्याची शपथ नाही घेतली. अरे शहाजीराजे तिकडे सेनापती म्हणून काम करतायत आणि दुश्मनाच्या दरबारामध्ये शहाजीराजाचा अपमान होतो. शिवाजी महाराजांचं वय आहे 8 ते 9 वर्ष आणि शहाजीराजांचा झालेला अपमान शिवरायांच्या कानावर येतो आणि वयाच्या 16व्या वर्षी माझा राजा शपथ घेतो की माझ्या बापाचा तुम्ही अपमान केलाय ना, एक दिवस या महाराष्ट्राच्या मातीतून तुम्हाला फुडकावून लावल्याशिवाय राहणार नाही. अरे बापाच्या अपमानाचा बदला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांना भूमिका माहिती आहे आणि जिजाऊ नसत्या तर स्वराज्यात उभं राहिलं नसतं. म्हणून तर लोक म्हणतात की जिजाऊ सारखी आई पाहिजे. छत्रपती शिवराय घडतात पण त्यासाठी जिजाऊ पाहिजे. आणि तुम्ही या जयंतीला मायमावल्यावर उपस्थित राहिलात ना, या संयोजकांचं खरं यश कशामध्ये असेल तर तुमचं 11 वर्षाचं यश एकाच गोष्टीमध्ये आहे की तुमच्या शिवजयंतीमध्ये महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षाही जास्त आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि मी तर म्हणतो महिलांनी जयंतीकडे आलंच पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेला एखादा सण करू नका, पण तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती केली पाहिजे आणि अशी वैचारिक असेल ती तर केलीच पाहिजे. मधल्या काळामध्ये जरा जयंतीचं बी स्वरूप बदललं होतं, म्हणून जयंतीमध्ये 2 टप्पे पडले होते गावागावात. म्हातारे कोतारे जयंतीकडे येते. अशी एक तरी लढाई मला सांगा, महाराजाचं सैनिक जास्त आहे दुश्मनांचं सैनिक कमी आहे, सांगा मला लढाई. एकही लढाई नाही. प्रत्येक लढाईमध्ये महाराजांचं सैनिक कमी आहे आणि दुश्मनांचं सैनिक जास्त आहे. पण शेवट महाराज जिंकलेत आणि दुश्मन पळून गेलेत.
का गेले? का गेले? एकच फरक होता साहेब, दुश्मनांचं सैनिक जास्त होतं, पण ते का लढत होतं माहिती का? त्यांना माहित होतं बादशाह सोबत लढलं ना आपल्याला अमानत भेटते, आपल्याला जहांगीर भेटते, आपल्याला नाणी भेटतात, पैसे भेटतात, म्हणजे आपला कशाचा प्रश्न सुटतो? दुश्मनांचं सैनिक लढत होतं पोटासाठी आणि शिवाजी राजाचं सैनिक लढत होतं पोटापासून 1 इंचवर जी छाती आहे ना त्या छातीतल्या स्वाभिमानासाठी. म्हणून शिवाजी राजाचं सैनिक जिंकलं, उगच नाही जिंकलं, उगच नाही जिंकलं. म्हणून एक मध्यंतरी गाणं आलतं, आमची छाती र फौलादी, आम्ही शिवबाच्या औलादी. फौलादी छाती शिवबाच्या औलादी. अरे याच इकडं कन्हेरागड नावाचा गड आहे आणि त्या कन्हेरागडाचा गणपती आहे, त्या कन्हेरागडाचा किल्लेदार आहे. हा इतिहासात तुम्हाला कोणी सांगितलं माहित नाही. खाली बस, हसू नका. रामजी पांगेरा नावाचा मावळा आहे, रामजी पांगेरा. दुर्दैव समाजाचं काही मावळे लोकांना माहितीच नाहीत साहेब. रामजी पांगेरा नावाचा मावळा आहे, कन्हेरागडाचा गणपती किल्लेदार. आणि दिलेर खान नावाचा राक्षस महाराष्ट्रावर स्वारी करून आलाय आणि दिलेर खानाच्या सैनिकाची संख्या आहे 27,000 आणि रामजी पांगेराकडे मावळे फक्त 1200. त्या 1200तले 500 मावळे यानं गडावर ठुले आणि 700 मावळे सोबत घेतले. दिलेर खानाला आडवा झाला, आडवा. आणि दिलेर खानाला आडवा झाला, युद्ध सुरू झालं, हर हर महादेवची घोषणा झाली, कापाकापी सुरू झाली. आणि इतिहास सांगतो भारतात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात, आपल्या या महाराष्ट्रात आलेला दिलेर खान आल्या पावली परत गेला. पुन्हा दिलेर खान महाराष्ट्रात आला नाही. पण या लढाईमध्ये एक घटना घडली. काय घटना घडली माहिती आहे? त्या कन्हेरागडाचा किल्लेदार रामजी पांगेरा शहीद झाला. रामजी पांगेरा शहीद झाला. हटा आलाय माझ्या अंगावर. रामजी पांगेरा शहीद झाला आणि ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. हो, महाराजांना कळालं दिलेर खानाच्या लढाईमध्ये कन्हेरागडाचा किल्लेदार रामजी पांगेरा शहीद झाला. अरे महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. लोक जगातलं सगळ्यात फालतू वाक्य मर्द को दर्द नाही होता. सगळ्यात फालतू वाक्य, सगळ्यात फालतू, मर्द को दर्द नाही होता. अरे इतिहासातले असे अनेक प्रसंग आहेत ज्या प्रसंगामध्ये माझा राजा धाय मोकलून रडला. कारण रडणं हे संवेदनशील मनाच्या माणसाचं लक्षण आहे आणि माझ्या राजा इतका मोठा संवेदनशील मनाचा राजा जगात दुसरा कुठलाच झाला नाही. राजाच्या डोळ्यात 1000 वेळा पाणी आलं, 1000 वेळा पाणी आलं. हो, 1000 वेळा. पुढं सांगेल मी. रामजी पांगेरा गेला, बातमी कानावर आली, महाराजांचे डोळे डबडबले. महाराजांनी सांगितलं आपल्याला रामजीच्या घरी जावं लागतंय. महाराज निघाले तिकडून. इकडं वाऱ्यासारखी बातमी आली, वाऱ्यासारखी बातमी रामजीच्या घरी आली आणि रामजीच्या घरच्यांना सांगितलं तुम्हाला भेटायला महाराज येत आहेत. आणि रामजीचा बाप, त्याचं नाव मारुती पांगेरा. मारुती पांगेरा म्हणला खरं सांगा महाराज येत आहेत का? तो म्हणला हो महाराज स्वतः येत आहेत तुम्हाला भेटायला. मारुती पांगेरानं म्हणजे रामजी पांगेराच्या बापानं मिटिंग घेतली. मिटिंग कशासाठी घेतली? सगळ्या लोकांना बोलवलं. त्याची माय तिथं बसलेली होती, त्याची बायको तिथं बसलेली होती, भाऊ तिथं बसला होता, भाऊजाई, सगळे वस्तीवरचे परिसरातले सगळे लोक एकत्रित केले. आणि मारुती पांगेरा असा मध्य भागात उभा राहिला आणि मारुती पांगेरा स्वतःच्या बायकोकडून म्हणतोय, ए डोळ्यात पाणी आणायचं नाही. तुझा पोरगा माझा पोरगा, माझा रामजी, ए तुझा भाऊ रामजी, ए तुझा नवरा रामजी मेला नाही, शहीद झालाय. शहीद मरणं सोपं आहे, शहीद होणं प्रत्येकाच्या नशिबी नसतंय. डोळ्यात पाणी आणायचं नाही. आणि काय झालं, गेला तर गेला. अरे या निमित्तानं माझा राजा आपल्या वस्तीवर येणार आहे. माझा राजा कोण म्हणतंय? मारुती पांगेरा. मग स्वागताची तयारी करा. डोळ्यातलं पाणी राजाला दिसलं नाही पाहिजे. खबरदार कुणी रडाल तर तुम्हाला रामजीची शपथ आहे कोणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. अरे काय माणसं होती. आणि महाराज आले ना, अख्खी वस्ती सजवली होती साहेब, अख्खी वस्ती. जयंती आल्यास आम्ही कसं सजवतो? सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए. शिवाजी महाराज येणार. परिसरात बातमी वाऱ्यासारखी पसरली. वाऱ्यासारखी लोक महाराजांना बघायला यायला. महाराज दिसतात कसे, महाराज चालतात कसे, महाराजांची नजर आपल्यावर पडावी, महाराजांना स्पर्श केलेली हवा आमच्या अंगाला लागावी, या उदात्त हेतून लोक आली. मारुती पांगेरा म्हणजे रामजी पांगेराचा बाप उभा आहे. महाराज पालखीतून उतरले. दादा महाराज चालत चालत वस्तीवर आले. वस्तीवर आल्याबरोबर महाराजांनी ओळखलं की हा रामजी सारखा दिसतो म्हणजे हा रामजीचा बाप असला पाहिजे.
महाराज मारुती पांगेराच्या जवळ गेले. मारुती पांगेराला कडकडून मिठी मारली. महाराजांच्या डोळ्यातलं पाणी मारुती पांगेराच्या पाठीवर पडलं. मारुती पांगेराच्या डोळ्यातलं पाणी महाराजांच्या पाठीवर पडलं. महाराज शांत झाले. महाराज खाली चटईवर साध्या साध्या घोंगडीवर बसले. हो, सगळी लोक महाराजांकडे एकटक नजरेनं पाहत होती. सगळीकडं थोडंसं दुःख होतं. महाराज आलेला आनंद होता. काय बोलावं काय सुचावं कळत नव्हतं. महाराज शांत होते आणि शांत विचारांनी महाराजांनी वर्णन केलं. तुमचा रामजी धाडसी होता, धाडसी होता रामजी. जोपर्यंत रामजी सारखे सरदार आमच्या दरबारात आहेत तोपर्यंत हिंदवी स्वराज्याकडे कोणी वाईट नजरेनं बघू शकत नाही, हा विश्वास आहे. महाराजांनी वाक्य वापरलं आणि मारुती पांगेरा बोलता झाला. ओ महाराज, अहो काय बोलतायसा? रामजी धाडशी नव्हता, रामजीपेक्षा तुम्ही धाडशी हायसा. अफजल खान काय कमी फाडला होय तुम्ही? शाहिस्त्याची बोट काय कमी कापली होय? अहो एवढा औरंगजेब, सगळा देश त्याला घाबरतोय आणि भर दरबारात त्याचा अपमान करून तुम्ही तिथून तुरी देऊन निसटलात की महाराज? अहो ज्याचा मालक एवढा बहादर आहे की नाही, त्याच्या गड्यानं सुद्धा बहादरच असावं लागतंय महाराज. नवीन काही तर सांगा. कुठून येते ही प्रेरणा? पोटचा पोरगा मेलाय, पोटचा पोरगा, आणि तरी मारुती पांगेरा असं म्हणतोय. महाराजांच्या अंगामध्ये संचार सरतोय, महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. आणि महाराज मावळ्याला इशारा करतात. मावळा सोन्या नाण्यानं भरलेलं ताट घेऊन मारुती पांगेराच्या समोर उभा राहतो. दादा, त्याच्यावरचं असं ते कापड काढलं जातं, बघितलं जातं तर काय मधी पैका आहे, मधी नान आहे, मधी सोनं आहे. आणि महाराज म्हणतात ही जहांगीर आम्ही तुम्हाला देतोय. अरे माझ्यासारखं कुणी असतं तर मनातल्या मनात म्हणलं असतं एवढंच का? मला वाटलं होतं हत्तीवर येते का काही की. हा, आम्हाला जर 30,000 ठरून 35 दिले का नाही द्या असं म्हणणं नाही, पण किती आनंद होईल, किती आनंद होईल. मी महाराज आहे हो. एखाद्या नेत्याने जर आमच्या कीर्तनात येऊन 500ची नोट दिली तर हे लाळ पडेपर्यंत त्याचं वर्णन करतो. साहेब म्हणजे स्वतःच पोरग मेलंय रे, राजा आलाय घरी, सोनं घेऊन आलाय. आणि मारुती पांगेरा म्हणतोय ओ राज, हे तुम्हासनी शोभत नाही बघा, तुम्ही हे असला आमासनी द्यायचं नाही. माझा रामजी शहीद झाला तुमच्या या पैशासाठी नाही, माझा रामजी शहीद झाला तुमच्या या सोन्यासाठी नाही, माझा राजा शहीद झाला, माझा रामजी शहीद झाला तो याच्यासाठी नाही. अरे माझा राजा एकाच गोष्टीसाठी शहीद झालाय बघा राज. माझ्या रामजीचा एकच म्हणणं होतं की शेवटचा श्वास आणि रक्ताचा थेंब ना थेंब हिंदवी स्वराज्याच्या कामी आला पाहिजे. त्या हिंदवी स्वराज्यासाठी माझा रामजी शहीद झालाय, त्याचा अपमान करू नका. आणि पुढे फार गोड आहे. महाराज म्हणले तसं नाही, तुम्ही थकला, तुमचं कुटुंब व्यवस्थित चालावं म्हणून ही राजघराण्याकडून मदत आहे. तुमच्याच्यानं आता काय होणार आहे? राज, हलक्यात घ्यायचं नाही. मारुती पांगेरा ताड 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 मध्ये गेला. झोपडीतून एक इळा आणला, इळा हातात घेतला, मांडीवर थाप दिली. आणि रामजी पांगेराचा बाप मारुती पांगेरा 70-75 वर्षाचा म्हातारा म्हणताय महाराज तुम्ही इमानामध्ये दिलेली जमीन आहे आणि हातामध्ये एवढी ताकद आहे, आणि आता तुम्ही भेटायला आल्यामुळं 10 हत्तीचं बळ आले. अरे मुरमाड मातीतून सुद्धा सोनं उगवून दाखवील, कारण ही शेतकऱ्याची अवलाद आहे. मारुती पांगेरा शिवरायांना शब्द देतो. साधी प्रेरणा ही का लोक मेली हो, का मेली लोक? पावनखिंडीमध्ये जा कधीतरी. ए पोरो, पावनखिंड पिक्चर बघितला का? पुष्पा बघितला का? पुष्पा झुकेगा नाही, ते गाणं कोणतं होतं? तेरी झलक. हा, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं साहेब. जेव्हा थिएटरमध्ये पुष्पा लागला ना दादा, तेव्हाच पावनखिंड लागला होता. PVRच्या स्क्रीन नंबर 1 ला पुष्पा आणि PVRच्या 3 नंबर 2 नंबर स्क्रीनला होता पावनखिंड. आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव सांगू, पावनखिंड बघावा म्हणून टॅक्स फ्री केला, पावनखिंड बघावं म्हणून लोकप्रतिनिधींनी तिकीट फाडून दिले, तरी पावनखिंडीला लोक बसत नव्हती.
आणि झुकेगा नाही साला म्हणणारा दलिंदर पिक्चर बघायला लोक गडबड करत होती. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा आम्ही मनातून बघतो, पण अख्ख्या औरंगजेबाच्या सरदाराला झुकवणारा राजाचा इतिहास बघायला आमच्याकडे वेळ नाही. हे समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्या पावनखिंड नावाच्या पिक्चरचा टीजर आलता भावांनो, तुम्ही सोशल मीडिया वापरणारी पोरं आहोत, आणि टीजर असा होता, पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू एक एकूण उभा आहे आणि सिद्धी जोहर पलीकडून उभा आहे, आणि सिद्धी जोहर म्हणतो अकेला खडा है काफिर डर नाही लागता, आणि बाजी प्रभूच्या मुखातलं एकच वाक्य व्हायरल झालं वाऱ्यासारखं. तो म्हणतो काफिर अकेला खडा है डर नाही लागता, आणि बाजी इकून म्हणतो चल हट. एकच वाक्य होतं, चल हट. 350 वर्षानं थिएटरमध्ये बसल्याच्या नंतर अंगावर काटा येतो. 350 वर्षापूर्वी पावनखिंडीमध्ये हा घटना घडली असेल तेव्हा दगडाच्या सुद्धा अंगावर काटा आला असेल. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. साधी गोष्ट वाटते तुम्हाला? शिवराय म्हणजे साधी नीती नाही. सिद्धी जोहरनं महाराष्ट्रावर वेढा मारला. सगळ्यांना माहिती आहे की मित्र कंपनी इथं बसते म्हणून एवढं उदाहरण देतो आणि मला थांबायचं कधी सांगा. वाणीला पूर्णविराम देऊ आपण. हा इतिहास मी बोलायला लागलो ना, मी किती वेळ बोलू शकतो, पण वेळेच्या मर्यादा आहेत. आता तुम्ही सगळे इथं मित्र मित्र धरून बसलेत ना, कसं काय मिळेल? आपापले मित्र धरून बसले ना, मोकळं सांगा ना. हे इकडं माग आपल्या आपल्या मित्राच्या बाजूला बसले. मग एक पोरग पुढं बसलो होतो, त्याला मागून एकानं मिस कॉल हल्ला, ते पुढून मागं जाऊन बसलो. कारण आपल्या आपल्या मित्रापाशी माणसं बसतात. कुठंही जाऊ द्या, मित्रापाशी बसायला बरं वाटतंय. बघा तुम्ही सगळे आपल्या आपले जवळचे मित्र इकडे मैत्रिणी बित्रिणी एकत्र बसल्या, बरोबर आहे का नाही? मित्र हा माणसाच्या सगळ्यात जवळचा असतो. कोण असतो? पण मित्र बी जरा चांगले करा आणि शिवचरित्रातली मैत्री शिका. शिवचरित्रातून दुसरं नाही शिकायचं. काय शिकायचं माहिती का? मैत्री शिकायची. मैत्री. शिवरायांची मैत्री कशी होती? लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन कधी पडलं? लॉकडाऊन 2000 नाही हो, नाही हो. अरे खरं लॉकडाऊन शिवचरित्रात पडलं रे. हे आता बरं, आताचं लॉकडाऊन पाळलं का लोकांनी? खरं सांगा सरपंच, तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी लॉकडाऊन पाळलं? कडक पाळलं का? अहो आमच्या गावामध्ये एक म्हातारा म्हणलं, लोक ऐकत नाही तो, शासनानं एवढा कायदा कडक केला तरी लोक घराच्या बाहेरच निघालेत. त्यांना म्हणलं बाबा तुम्हाला कोण म्हणलं? सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलो तेव्हा बघितलं रे. अरे तू कायला गेला मग? उलट लॉकडाऊन मध्ये लोक चुकीचं वागलेत. एकटे असताना मास्क लावायचे, मित्र भेटल्यास काढायचे. लॉकडाऊन पडलं शिवरायांच्या काळात. सिद्धी जोहरनं गडाला वेढा दिला. हे जगातलं सगळ्यात पहिलं लॉकडाऊन आहे. आणि लॉकडाऊन म्हणजे आत्ताच्या सारखं नाही, कभी बाहर कभी अंदर. लॉकडाऊन कसं कसं होतं माहिती का? अंदर से कोई बाहर ना जा सके, बाहर से कोई अंदर. ताप नव्हती. आणि किती दिवस? 6 महिने. अख्खा पावसाळा. अंगण. आत्ताचा पावसाळा नाही, आत्ताचा पावसा काय, सकाळी पाऊस, दुपारी ऊन, संध्याकाळी थंडी. पहिला पाऊस 6 महिने पडायचा. सिद्धी जोहरनं अख्खा पावसाळा अंगावर घेतला. गडावरचं धान्य संपलं आणि महाराज असे सिंहासनावर बसले चिंतेत. महाराजांचा एक मित्र आहे, महाराजांना भेटायला आला. महाराजांना मुजरा घातला आणि महाराजांना, आता मित्र दुःखात असलो की मित्र ओळखतो ना, आपल्या मित्राचं तोंड का पडलंय. मित्र समजा काय झालं, आमच्या गावात एका पोराचं लग्न जमलं सर. लग्न जमलं, लगेच 4-5 दिवसानं मोडलं. मी आमच्या गावाकडलं सांगायचं, इकडलं मोडलं. त्याला दुःख झालं. ते पोरगं डोंगरावर जाऊन बसलं होतं. आमच्यातल्या एका मित्राला कळलं ह्याला टेन्शन आहे. हे तिथं गेला आणि त्याला म्हणला, भावा ती घ्यायला ऐकीचीच नव्हती, तिच्यासारख्या तुला 56 आणून देतो. आणि जे म्हणाले का त्याच झालं नव्हतं, ते 34चं होतं. पण मित्र मित्राला आधार देतो ना, मित्र मित्राला आधार देतो. इकडे बघा, महाराज थोडेसे टेन्शनमध्ये डोळ्यासमोर चित्रानं. महाराज सिंहासनावर बसले. महाराजांसमोर एक मावळा आला. त्या मावळ्यानं मुजरा घातला आणि आता मित्राला खोटं खोटं हसवावं लागतं ना, म्हणून तो मावळा बोलायला लागला, अ राज ऐका की तुम्हाला एक सांगायचं. काय रे? लहानपणी का नाही आमच्या गावामध्ये स्वांगाची शर्यत लागली होती. स्वांगाची शर्यत? त्याचा काय संबंध आता? राजा ऐका की गावात स्वांगाची शर्यत लागली, मी त्या शर्यतीत पहिला आलो. महाराज म्हणले त्याचा काय संबंध? अहो मी कोणाचं सोंग घेतलं होतं ते तरी विचारा. बरं कोणाचं सोंग घेतलं होतं? राज मी तुमचं सोंग घेतलं होतं आणि सगळी लोक म्हणत होती मी सेम टू सेम तुमच्यासारखा दिसतो. राज खरंच मी तुमच्यासारखा दिसतो का हो? महाराजांनी स्मित हास्य केलं आणि महाराज म्हणले, नाही रे, मी तुझ्यासारखा नाही, तू माझ्यासारखा नाही, आपण दोघं एकमेकासारखे दिसतो. हे मैत्रीचं नातं आहे. त्या मावळ्यानं मुजरा केला, मावळा निघून गेला. संध्याकाळी बैठक बसली.
बैठकीमध्ये ठरलं की आता आपल्याला इथं थांबणं परवडत नाही, अन्नधान्य संपत चाललंय, अन्नधान्य खाण्या वाचून जर मावळे मेले तर मोठं पातक लागल, मग थोडं 4 पावलं मागे या, सिद्धीला निरोप द्या, तहाची बैठक घ्या, तह करून टाका आणि हा डाव सगळा आता मोडीस काढा. निर्णय ठरला. महाराज म्हणले ठीक आहे. सिद्धीला निरोप गेला, सिद्धीच्या सैनिकांनी जयघोष केला, सिद्धीचं सैनिक सगळं आनंद करायला लागलं. इकडे तयारी झाली, महाराज निघाले तहाच्या बैठकीला. तेवढ्यामध्ये महाराजांना भेटायला तो मावळा आला. तो मावळा म्हणला, राजा ऐका की, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी तुमच्यासारखा दिसतो. हो बाबा दिसतो, पण आता ती बोलण्याची वेळ नाही. नाही महाराज, हीच ती वेळ आहे. काय, मी तुमच्यासारखा दिसतो ना, या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. मग तहाची बैठक होणार राज, तह होणार, पण तहाच्या बैठकीला तुम्ही नाही जायचं तर शिवाजी म्हणून मी जाणार राज. त्या मावळ्याचं नाव होतं शिवा काशीद. न्हावी समाजाचा तो मावळा होता. घटनाक्रम सगळ्यांना माहिती आहे. 2 गोष्टी सांगायच्यात. महाराज म्हणले नाही रे नाही शिवा, अरे साधं नाही, सिद्धी जोहर आहे तो, जो जहरपेक्षाही कहर आहे तो सिद्धी जोहर आहे, तो क्षणात तुला ओळखेल. तो म्हणला नाही नाही राज, आता या संधीचं सोनं केलं पाहिजे, तुम्हाला मैत्रीची आण मैत्रीची. महाराजांचा नाईलाज झाला. महाराजांचा पोशाख अंगावर घेतला, 10 हत्तीचं बळ आलं. महाराजांनी कानातली कुंडलं काढली, कानात टाकली, त्याच्या अंगात आणखीन बळ आलं. महाराजांनी गळ्यातल्या माळी काढल्या, शिवा काशीदच्या गळ्यात टाकल्या, परत स्फूर्ती चढली. महाराजांनी स्वतःचा टोप काढला आणि शिवा काशीदच्या डोक्यावर टोप ठेवताना महाराजांच्या डोळ्यामधून पाणी वाहत आहे आणि डोळ्यातले आसव पाहत शिवा काशीद म्हणतोय, राज लहानपणापासून तुमच्या सोबत आहे, कधी डोळ्यात पाणी बघितलं नाही, आज तुमच्या डोळ्यात पाणी कसं काय? आणि महाराज म्हणले, मित्रा मरणाच्या दारात जातोयस रे, पुन्हा आपली भेट होणार नाही, नको जाऊ शिवा, नको जाऊ, अरे तुला मृत्यू भेटणार आहे, तू परत येणार नाहीस. आणि शिवा काशीद म्हणतो, ओ राज मेलो तर मरू द्या की, अहो जन्माला आलो तेव्हा शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय, मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. हे पुण्य काय साधं आहे, हे भाग्य काय साधं आहे. अरे शिवा काशीदनं स्वराज्य वाचवलं ना. लॉकडाऊन मध्ये शिवाजी महाराजांना मदत कुणी केली? मित्रानं केली ना. आणि आपल्याला लॉकडाऊन मध्ये मदत कुणी केली? मित्रांनीच केली ना. पण आपल्याला जास्तीत जास्त काय मदत केली? चुना, गाय छाप, 90 कळच ना. लॉकडाऊन मध्ये मित्रानं चुना दिला का चुना लावला? अरे असले मित्र करण्यापेक्षा आयुष्य समर्पण करून मित्र असेच बनवा भावना. मित्र 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 कसा पाहिजे? माझा एक व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हायरल झाला की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की रे मित्रा, तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत, तू ताठ मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल ना, कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. मित्र तसा करा, तसा करा मित्र. आताची मैत्री काय राहिली? माझ्या बड्डेला तू ही पार्टी, तुझ्या बड्डेला मग ही पार्टी. पण असे भंगार छापले येतात का नाही? दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस. एकानं तर लिहिलं, लाखो दिलो की धडकन, आणि गावची लोकसंख्या 1000. अरे लाखो दिला आले कुठून? मुलीच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय. आणि त्याला पोरी नव्हती म्हणते, हे दलिंदर मेलं कायचं काय. जरा लिमिटमध्ये मैत्री कशी असावी? एखादा मित्र डिप्रेशनमध्ये असेल ना तर त्याला बाहेर काढणारी मैत्री असावी. शिवा काशीत गेले, पुन्हा वापस नाही आले साहेब. का मेले लोक? कशामुळं मेले लोक? काय समर्पण होतं? संपला इतिहास, माझ्याकडे वेळ नाही, संपली माझी वेळ. शिवरायांच्या सैनिकामध्ये, आणि शिवरायांसाठी फक्त सैनिक मेले हा इतिहास नाही. हा सैनिकांनी लढणं इतिहास नाही, ड्युटीवर असणाऱ्या सैनिकांना लढणं याच्यामध्ये काही नवल नाही. सर्वसामान्य माणसं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मेले, तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं. साधी गोष्ट नाही. आणि या जगातलं पहिलं सैनिक आहे आई, हे आई, या जगातलं पहिलं सैनिक आहे. अक्षय तृतीयाला पूजा करून हातात तलवारी घेऊन हे निघायचे आणि पुन्हा लगेच पेरणीच्या वेळेला हातातल्या तलवारी ठेवायचे आणि गळ्यामध्ये हातामध्ये लगेच नांगर घेऊन फिरायचे. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात नांगर घेऊन लढणारी पहिली फौज छत्रपती शिवाजी राजाची फौज आहे. शेतकऱ्यांचा राजा उगो म्हणले का? शेतकऱ्यांचा राजा उगो म्हणले? शिवरायांच्या इतिहासात सांगितलं जातं, मिरचीच्या देठालाही हात लावू नका. बरोबर आहे? हे पुढचं आहे साहेब. माझ्याकडे काही आज्ञापत्र आहेत शिवाजी महाराजांचे, आणि त्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांनी पहिली नोंद दिली. झालं बरं का? आपल्याकडे वेळ आहे ना सर? नाही, मला सांगा गड्या, माझं काही नुकसान नाही, मी आताही थांबलो तर तेवढंच देणार आहेत. पण झालं, संपलं. मिरचीचं देठ नंतर झालं. शेतकरीत ना आपण आधी रोप लावावं लागतं, रोप वाढावं लागतं, मग त्याला फुले यावे लागतात, मग त्याला मिरची यावी लागते, आणि मिरचीचं देठ वाढावं लागतं. नंतर डायलॉग आला, मिरचीच्या देठाला हात लावू नका. पण फक्त एवढा इतिहास नाही. आज्ञापत्रकामध्ये महाराजांचा पहिला संदेश आहे सैनिकांना. काय माहिती का? उभ्या पिकातून घोडे घालू नये. कारण पीक उभं असतं आणि त्याच्यातून घोडे गेले ना, पीक आडवं होतं, आणि पीक आडवं झालं ना, शेतकरी कधीच उभा राहू शकत नाही. हा विचार करणारा राजा शिवाजी राजा आहे. म्हणून शेतकरी मेले,
शेतकऱ्यांनी सुद्धा समर्पण दिलं. गोविंद पानसरेंनी एक पुस्तक लिहिलं, शिवाजी कोण होता, आणि त्याच्यात एक घटनाक्रम मांडला. संध्याकाळची वेळ आहे, झालं संपलं. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला थोडासा उजेड आहे, थोडासा अंधार आहे. त्याला आपल्याकडे म्हणतात झापड पडली. काय पडली? झापड पडली. झापडपडीची वेळ आहे आणि 5-6 घोडेवाले घोड्यावर बसून गावाच्या दिशेने येत आहेत. आणि हे एक शेताच्या बांधावर गवत कापणारं तरुण पोरग बघतंय. त्या तरुण पोराच्या लक्षात येईल तर काल परवा गावात दौंडी आलती. दौंडी असते ना गावात, काल परवा गावामध्ये दौंडी आलती आणि दौंडीमध्ये असं लिहिलं होतं, दौंडीमध्ये अशी घोषणा होती, ऐका हो ऐका, दुश्मन आता फार 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 हुशार झालाय. दुश्मन आता सोंग घेऊन गावात शिरतोय, पाहुण्याचे नावं सांगून गावात शिरतोय. गावात एखादा नवीन पाहुणा आला, गावात एखादा नवीन माणूस आला तर त्याची विचारपूस करा, त्याला ओळखीचा नसेल तर गावात येऊ देऊ नका. आणि ती घोषणा त्याला आठवली आणि त्यानं म्हणला, हे घोडेवाले कोण आहेत बघितलं पाहिजे. बांधावरचा तो पोरगा हातामध्ये इळा घेऊन घोड्यावाल्यांना थांबवतो. त्याला हटकणं म्हणतात आमच्याकडे, इकडे काय म्हणतात? जाणाऱ्या माणसा हटकीनं म्हणतात का? हटकीनं, आई हटकीनच म्हणतात का? किंवा एखाद्या जर कोणी बाजार निघाला आणि त्याला जर पोरग म्हणलं, काय हटकनं लावलं सर महाग, हटकीत जाऊ नको म्हणतात का नाही? म्हणजे हटकीलं की काम होत, असं आपला समज आहे ना. आता आपल्याकडे बी लोक हटकीत आहेत, पण हलकट हटकीत आहेत. हो, गावात पाहुणे आले, पाहुण्याने पोरग बिरग बघितलं, पाहुणे गेले. हे निफाडला गेलेलं होतं, हे गावात आलं, ह्याच्या लक्षात आलं पलीकडल्या गलीत पाहुणे आले ते. आणि त्याला बायकोनं सांगितलं त्याला पाहुणे आले ते. म्हणजे कुठले होते? त्यानं व्हॉट्सअपच्या मोबाईलमधून नंबर काढला, व्हॉट्सअपच्या ग्रुप. पाहुण्याला फोन लावला, हॅलो आलता म्हणा गावात? पाहुणा म्हणलं हो आलता. मी नव्हतो, जरा मी निफाडला गेलो, जरा काम होतं, नाही तर आपली भेट झाली असती. ते मला आता काय, आता भेटीगाठी होतच नाही, पण कसं काय आलते? काय नाही, सहज आलतं. तसं नाही, कसं काय आलते सांगा ना, आता आपण जवळचेच पाहुणे. ते मला नाही आलतो सर. नाही तसं कसं सांगा ना, कसं काय आलते? मग त्यानं सांगितलं, काय नाही, ते तुमच्या पलीकडल्या गल्लीतला तो ह्यांचा मुलगा नाही का, आणि त्यांच्यासाठी आमच्या पुतणीचं स्थळ घेऊन आलते. असं आहे वय, बरं चांगले आहेत बरं का माणसं. इथून सुरू होते त्याचं, माणसं चांगले आहेत बरं का. आता तुमची पोरगी काय ना आमची पोरगी काय, पाहुणे आता कोणाही पुरीचं चांगलंच व्हावं वाटतंय. पोरगं चांगलं बरं का, पण त्याच्या नोकरीचं काय खरं नाही बरं का. इथून सुरू झाले हलकं. नाही हो, आम्ही ऑर्डर बघितली, काढली ऑर्डर, आता सुरू होईल पगार. बरं शेत आहे, जमीन आहे चांगली, बरोबर जमीन मी दाखवली का? बरं हा, ते वांदे सांगितलं का? अरे वांद म्हणजे वांद्यातली जमीन, एवढं बोलणार बा. ते शेवटी कसं आहे का, तुमची पोरगी काय ना आमची पोरगी काय, कोणाही पोरीचं चांगलं छोडते देणारे तुम्ही, करणारे ते आम्हाला काय, पण पुन्हा म्हणून नाही की पाहुण्यानं सांगितलं नाही म्हणून सांगले. अरे दलिंद्रा, तुला कोण सांग म्हणलं, तुला कोण बोल म्हणलं? पण अशी हटकिणारे लई आहे. ते शेतकऱ्याचं पोरगा बांधावर उभा राहतंय, म्हणतंय घोड्यावाले थांबा, कुठं निघाले, कुठं जायचंय, कोणाकडे काम आहे? घोड्यावरला एक जण म्हणतो, ए गड्या, तू विचारणारा कोण? कोण म्हणजे मी या गावचा रक्षक आहे. गावचा रक्षक? आणि कधीपासून हे पद भरलं? काल परवाच भरलं. कुणी भरलं? शिवाजीराजानं भरलं. तू विचारणारा कोण? नाही मी या गावचा तरुण आहे, मला सांगितल्याशिवाय गावात जायचं नाही. घोड्यावरचा म्हणतो, अरे पण तो विचारतो कशाला? तो म्हणतो, नाही तुम्हाला मी जाऊ देणार नाही, कारण मला माझ्या राजानं आज्ञा दिली आहे. घोड्यावाला हसायला लागला. घोड्यावाला म्हणला, ए कोण्या राजानं? शिवाजीराजानं. तुला? हो. स्वतः? हो. कधी? काल परवाच. कुठं? गडावर. तू गेलतास? हो. बघितलंस का राजाला? हो. कसा दिसतो राजा? पोरग राजाचं वर्णन करायला लागलो आणि वर्णन ऐकता ऐकता घोड्यावरले हसायला लागले. आणि हसणाऱ्या लोकांना तो घोड्यावाला बांधावरचा पोरगा म्हणतो, ए खबरदार, माझ्या राजाच्या नावानं हसायचं नाही. घोड्यावरचा एक जण खाली उतरायला लागतो. तो पोरगा म्हणतो, खबरदार, जर पुढं आले ना तर तुमच्या चिंदड्या उडवील. आणि घोड्यावरचा दुसरा म्हणतो, ए गड्या, अरे ऐकून घे की, ज्या राजाचं नाव सांगतोस आणि ज्या राजाचं वर्णन करतोस ना, तो दस्तूर खुद्द शिवाजी राजा तुझ्या समोर उभा आहे, जा राजाला मुजरा कर. तो पोरगा जातो, राजाला मुजरा करतो. सांगण्याचं कारण फक्त एकच आहे, ज्या पोरानं शिवाजी राजाला बघितलं नाही, ज्या शेतकऱ्याच्या पोरानं शिवाजी राजा दिसतो कसा, ज्या शेतकऱ्याच्या पोराला शिवाजी राजा बोलतो कसा, ज्या शेतकऱ्याच्या पोराला शिवाजी राजाची नेमकी छबी कशी आहे हे माहीत नसताना सुद्धा ते पोरग फक्त दौंडीवरनं स्वराज्यासाठी मरायला तयार होतं ना, तेव्हा स्वराज्य उभं राहतं साहेब. स्वराज्य उभं राहत नाही. त्या तमाम स्वराज्याच्या रक्षकांना, त्या तमाम स्वराज्याच्या मावळ्यांना मी काळजातून त्रिवार अभिवादन करतो. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणं, शिवचरित्रातला हा भाग घ्या आणि शेवटची एक विनंती करतो, आपल्या मायबापाला इज्जत देण्याचा संकल्प आज शिवजयंतीच्या निमित्तानं करा. त्याच पोराला शिवाजी महाराजांचा मावळा म्हणायचा हक्क आहे, जो पोरगा आपल्या बापाच्या इच्छेसाठी, आईच्या स्वप्नासाठी फिरतो. दादा माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला. आमचा दादा तामसवाडीला माझ्या कीर्तनाच्या साथीला होता. मी परवा आपलं कोणतं गाव आहे दादा? नाही तुमचं आहे रे, खांडगाव. हां, तिथं आलो होतो मी व्याख्यानाला. महाराष्ट्रभर फिरतोय सर.
झी टॉकीजला माझे आत्तापर्यंत 34 एपिसोड झाली. मी वाटत नाही महाराज, पण हाय. लोकाला महाराज म्हणलं की 3 गोष्टी फिट आहेत. महाराज म्हणलं की त्याची भली मोठी गाडी, बपक्या बॉडी, लांबलचक दाढी. आपली गाडी पलीकडे उभी, बॉडी तुमच्या समोर आहे, दाढी आता वाढवायला लागलोय कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. हा, आपला बाप मला हो म्हणला म्हणून मी या क्षेत्रात आलोय दादा. मी माझ्या बापाच्या इच्छेसाठी फिरतो बरं का. मी माझ्या बापाच्या इच्छेसाठी फिरतो. झी टॉकीतला माझी मी कीर्तनकार का झालो? माझे वडील दुसऱ्याचे तुमच्या ह्या लासलगावच्या बाजारपेठमध्ये माझे वडील कितीदा तरी कांदे भरायला येत होते. कितीदा तरी माझे वडील इकडे कामाला येत होते. मी एका सालगड्याचं पोरग आहे. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात आई सालानं कमी होत कामाला होती. तिथं एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं, पाय धुवायला. आणि माझा बाप मला घरी म्हणतो तुला काय व्हायचं? मी म्हणलं मला इंजिनियर व्हायचं, मला पॉलिटेक्निक साईडला जायचं होतं. माझे वडील म्हणले ते इंजिनिअरिंग मला कळत नाही, आपली इच्छा आहे तू महाराज व्हावं. म्हणलं जमल का? वडील म्हणले जमत असलं तर इथं बसायचं नाही तर उठायचं. बापानं चॅलेंज दिली, ती चॅलेंज मी ॲक्सेप्ट केली म्हणून तुमच्या समोर उभा आहे भावानं, दुसरं काहीच नाही. आणि इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणं आहे, शिवचरित्रातून पहिला आदर्श घ्या. आपल्याला आपल्या बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट करता आली पाहिजे. आणि ज्या पोरानं बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट केली ना त्याला यश भेटतं म्हणजे भेटतं. अरे झी टॉकीजला पहिला एपिसोड लागला तेव्हा गावात पोरांनी बॅनर लावलं होतं चौकात, आणि बॅनरवर लिहिलं होतं मित्रा तुझं मनातून अभिनंदन. हे बॅनर माझ्या बापाच्या मित्रानं बघितलं. माझ्या बापाचा मित्र घरी जाऊन बापाला म्हणतो तुझ्या पोराचं बॅनर लागलंय चौकात. वडील म्हणले कशाचं बॅनर आहे? त्याला सांगता आलं नाही. ते म्हणलं तुझ्या पोराचा मोठा फोटो बाकीच्या मुंडकी चिटकिले. आता त्याला काय सांगता येणार, साधा माणूस. वडील म्हणले बघावं लागते काय मॅटर आहे. वडिलांनी पायात बूट घातला, अंगात सदरा घातला, वडील निघाले दादा. 2 किलोमीटर चालत गेले दादा, 2 किलोमीटर. बॅनर असं चौकात लागलं होतं. माझे वडील असे बॅनरकडे एकटक बघत होते, एकटक. आणि येणारा जाणारा माणूस म्हणत होता काय बघताय? आणि माझा बाप बोलू शकत नव्हता. बाप फक्त इशाऱ्यानं सांगत होता बॅनरवर आहे ते आपलं पोरग आहे. त्या दिवशी माझ्या बापानं गावातल्या 100-200 लोकांना चहा पाजला भावानं. किती? 100-200. माझा बाप आहे तो. त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजला ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमधल्या सगळ्या खुर्च्या बॅनरकडे. सुर के पिओ नाही, देख के पिओ. पहिले देखो बाद में पिओ. एक जण मला मी चहा पित नाही, दूध घे. ते मला दूध पित नाही, कॉफी घे. ते मला कॉफी बी पित नाही, 15 रुपये घे. पण तू बॅनर, अरे पोरग बॅनरवर दिसणं बापासाठी आनंद आहे नाही. झी टॉकीजला माझा पहिला एपिसोड लागला. वडील घरी आले, इमानदारानं सांगतो शिवरायांची शपथ घेऊन हा जीवनात घडलेला प्रसंग आहे. माझे वडील आले, सोप्यावर बसले. त्या दिवशी आपल्या बापाची छाती अशी फुललेली होती एकदम. आनंदातच, हवेतच आपला बाप. हवेत म्हणजे हवेतच. ते 12th फेल नावाचा पिक्चर आला बघा. आणि मनोज शर्मा IPS झाले, गावाकडे फोन केला. बाप मला रुक मैं अभी आया. त्यांची आई म्हणली कहाँ निकले? म्हणले उस चौहान से जाकर कह के आता हूँ तूने मैं IPS के बाद के साथ पंगा लिया है. बापाला हवा असते. आणि एक वाक्य सांगू भावांनो, 25 वर्ष आपण बापाच्या जीवावर उड्या मारल्यात ना, आपल्या बापानं आपल्या जीवावर उड्या मारल्या पाहिजेत असं कर्तृत्व सिद्ध करा, बस बाकी काहीच नाही. अरे वडील मला टीव्हीवर बघत होते. माझ्या वडिलाला वाचता लिहिता येत नाही दादा. टीव्हीवर मी दिसतो, नावाची पट्टी आली. माझ्या बापाला वाचता येत नाही, पण माझा बाप माझ्या आईकडे बघून म्हणतो पोराचं नाव आलं टीव्हीवर. आई म्हणते मला दिसा नका बापा. मी त्या दिवशी एक गोष्ट शिकलो की अक्षर ओळख नसणारा बाप सुद्धा लेकाचं कर्तृत्व वाचू शकतो. वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले दादा. माझ्या बापानं गळ्यातला रुमाल काढला. माझ्या बापानं टीव्हीवरची धूळ पुसली बरं का, धूळ पुसली. हळदी कुंकू आणलं, टीव्हीला लावलं. टीव्हीला आई अगरबत्ती ओवाळली माझ्या वडिलांनी. टीव्हीला सोप्यावर बसले. कीर्तन होईपर्यंत, कार्यक्रम होईपर्यंत निवांत बसले. आणि जसा कार्यक्रम झाला लगेच गावात. कसं वाटलं? हवा कसं वाटलं? अरे तुमच्या गावातलं एखादं पोरग जर पोलीसमध्ये लागलं ना, ट्रेनिंग व्हायच्या आधी बाप गावात म्हणते निटरा गोळ्या घालील पोरग पोलीसमध्ये. आता पोरग नुसतं पोलीसमध्ये लागलं की बाप लिस्ट काढतंय. कशाची माहिती का? कुणी आलेले पाहुणे परत पाठवलेत, कुणी कसं केलंय. लिस्टच असती बापाकडं. वडील अख्या गावात फिरले. आई संध्याकाळी घरी आले ना, आम्ही जेवायला बसलो. आता कार्यक्रमामुळे मी जास्त दिवस घरी नसतो. आता मी जवळजवळ 6 तारखेला घर सोडलंय सर. 6 तारखेला आता घरी जायचा विषयच नाही. तुम्ही माझ्या गाडीजवळ या. 2 बॅग असे कपडे फुलं आहेत. एक वापरलेले, एक वापरायचे. कारण 28 दिवसात 39 व्याख्यान आहे तुम्हाला. 28 दिवसात 39 एवढं फिरायचं. 15 दिवस घरी जात नाही. पण मी ज्या दिवशी घरी जातो ना, बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो. कारण बापासोबत जेवण करणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पुण्य समजतो मी, सगळ्यात मोठं पुण्य. बापासोबत जेवायला बसलो भावांनो. आणि बोलता म्हणलं पप्पा टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावला आज? बापाला बोललं पाहिजे ना आपण. म्हणजे लावलं. म्हणलं तसं नाही. का बरं लावलं सांग.